ओल्गा नदी सर्व ग्रुप 38चा ग्रुप आहे पूर्ण। तर इथं ओल्गा नदी म्हणजे मला लहानपणापासून प्रचंड आवडायची। रशियात मुळामध्ये लहानपणापासून आवडते। मग एके दिवशी ओल्गा नदीवर कधीतरी फिरावं ही माझी खूप इच्छा होती। तर मग आज सर्व ग्रुपला घेऊन ओल्गा नदीवर आलेला आहे। ओल्गा नदी म्हणजे रशियाच्या उत्तर टोकातून निघते आणि दक्षिण टोकाला कॅस्पियन समुद्राला मिळते। तर कॅस्पियन समुद्राला पूर्ण पाणी हे ओल्गा नदीचं आहे। आणि ओल्गा नदीच्या किनारी असणारे अझरबैजान, त्याची राजधानी आहे बकू, त्याच्यानंतर पुन्हा इराण, उझबेकिस्तानचा काही भाग, कझाकिस्तान का किर्गिस्तानचा काही भाग हा कॅस्पियन समुद्राला भेटतो। आणि खूप मोठा समुद्राला पूर्ण पाणी हे ओल्गा नदीचं आहे। म्हणून अशी ही ओल्गा नदी हिवाळ्यामध्ये पूर्ण बर्फ असतो। पूर्ण बर्फ ह्या पाण्याहून चाललं तरीही खाली पाय जात नाही। आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण पाणी हे वितळलेलं आहे। रशियाची जीवनवाहिनी म्हणायला हरकत नाही। याच्यावर मोठमोठे धरणंसुद्धा आहेत आणि पाण्याचा पूर तरी इथे येण्याचा प्रश्न येत नाही। कारण का की बर्फाचं पाणी हळूहळू वितळून इथं पाणी येत असतं। आणि रशियामध्ये पाऊस पडतो पण अंग भिजण्याच्या अगोदरच बंद पडतो। छोटा पाऊस असतो पण अधूनमधून वेळप्रसंगी इथे पाऊस पडत असतो। मोठा पाऊस हा क्वचितच पडतो। म्हणून पूर कंट्रोल करण्यासाठी असा मोठा पूर येत नाही, कंटिन्यू लेवलमध्ये पाणी चालू असतं। आता ही च्वास स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये असणारे हे स्टुडंट आहेत। ओके, तर अशा प्रकारचे हे सर्व MBBSची स्टुडंट आहेत। तर हे माझ्याला म्हणलं फिरून येऊया म्हणून यांना मी इथं घेऊन आलेला आहे। ओके, नदीचा आनंद घेत आहेत विद्यार्थी। बाय बाय।